हाय, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? आशा करते मस्त असा आणि मस्तच राहावं. आपलं काय सकाळी उठले नेहमीसारखंच आपलं आवरून घेतलं आहे. मुलांचा टिफिन वगैरे रेडी केला. त्यांना रेडी केलं आहे. मस्त नाश्ता वगैरे दिला आणि शाळेमध्ये सोडून आले. नंतर मी माझं पण स्वतःचं आवरून घेतलं आहे. मस्त फ्रेश झाले आणि नंतर आपले केस वगैरे विसरून नेहमीसारखी साधी सिंपल अशी छान अशी वेणी घालून घेतली आणि नंतर ओढले किचनकडे. कारण आज मला किचनमध्ये फारसं काही बनवायचं नव्हतं. फक्त एकच आयटम बनवायचा होता आणि ती म्हणजे फांदीचे भाजीचे मुठगोळे. फांदीची भाजी पावसाळ्या दिवसात विकायला येत राहते आणि ती सेहतसाठी खूप चांगली अशी राहते. ही बघा, ही आहे फांदीची भाजी. त्याचेच मी मुठगोळे करणार आहे आणि ही एक आयुर्वेदिक वनस्पती पण म्हणून ओळखली जाते. त्याच्यासाठी मी परातीमध्ये गव्हाचं ज्वारीचं पीठ घेतलं आणि मिक्सरमध्ये हरभऱ्याची डाळ, हिरव्या मिरच्या, जिरे आणि लसूण टाकून पेस्ट बनवून घेतली आणि त्याला असं घट्टसर असं म्हणजे मिरची पावडर, तिखट, मीठ सगळं ॲड करून घेतलं आहे आणि त्याचा असं पिठाचा गोळा तयार करून त्याचे असे मूठ बांधतो आहे ना आपण, तसले गोळे असे मी बांधून घेतले म्हणून त्याला मूठगोळे म्हणतात. मुठीने बांधतो आहे आणि नंतर स्टीम करायला ठेवून दिले. तेव्हापर्यंत मस्त छान अशी फोडणीची तयारी केली. त्याच्यासाठी मी एका पॅनमध्ये ऑइल घेऊन थोडं जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याचा असा छान असा तडका दिला. हे बघा आणि नंतर त्याच्यामध्ये झणझणीत असे टाकून दिले. बघा कसले मस्त मुठगोळे इथे रेडी झाले आहे आणि खायला पण एक नंबर आहे. टेस्टी खूप मस्त टेस्ट झाली. तुम्ही पण ट्राय करा. भाजी विकत मिळते. एक सिटीमध्ये माहिती का ही भाजी थोडी जास्तच महाग मिळते आणि आमच्या खेड्यात म्हटलं ना कुपावर म्हणजे जे शेताच्या साईडला कुंपण केलं जातं त्याच्यावर फ्रीमध्ये राहते पूर्ण वावरभर. तुम्ही कुठेही जा तुम्हाला ती भेटून जाईल आणि स्किनला लावायला पण याची पेस्ट करून यूज करतात तिकडे किंवा हेअरला पण त्याची पेस्ट करून अशी चिकट अशी पेस्ट तयार होती आणि ती पण लावल्या जाते. नंतर मी इकडे टेस्ट करून बघितलं, खूप मस्त झाला. आणि हे बघा आमच्या टेरेसवरती किती छान अशी फुलं आली. हे माहिती का आधी मला वाटलं काही गवताचं झाड वगैरेच आहे का, पण याला इतकं सुंदर फूल आलं ना. पण मला याचं नावसुद्धा माहिती नाही की याचं नाव काय आहे म्हणून. एक नाही तर 2 आणि 3 अशी छान मस्त अशी फुलं आली. मला वाटलं आधी गवत वगैरेच आहे का, पण ते गवत नव्हतं. तिला खूप सुंदर फुलं आली. आणि हे पण बघा डेकोरेटिव्ह प्लांट किती मस्त आहे आणि पिंक पिंक त्याच्यावरती फ्लॉवर्स आलेले किती सुंदर आणि अप्रतिम दिसतात. आणि ही आहे जाई जुईची फुलं. एकदम मस्त अशी आली दोघांचं कॉम्बिनेशन मिळून आणि दिसायला खूप छान आहे. चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा.